इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल स्टडी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत. आज आपण 8th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 2 जनरल सायन्स हा जो सब्जेक्ट आहे त्याचा चॅप्टर नंबर 2 हेल्थ अँड डिसीजेस हा आपण स्टडी करणार आहोत. या ठिकाणी काही आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहेत पहा. हॅव यू एव्हर टेकन द लीव फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस? म्हणजेच आजारपणामुळे तुम्ही काही वेळा घरी राहिला आहात का? तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये हो असंच आलेलं असेल, कारण प्रत्येकजण कधी ना कधी केव्हा ना केव्हा आजारी पडलेला असतो. पण बऱ्याचदा हे जे आजारपण आहे ते तीव्र स्वरूपाचे असते, तर बऱ्याचदा हे अगदी सौम्य स्वरूपाचे सुद्धा असू शकते. व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक? म्हणजे जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा नेमकं काय घडतं? तर आपल्याला विकनेस जाणवतो, म्हणजेच कुठलंही काम करण्याची शक्ती आपल्यामध्ये राहत नाही किंवा कुठलंही काम आपण सहजपणे करावं अशी इच्छा आपल्याला होत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे आजारपण आहे हे आजारपण आपल्याला येतं आणि त्यामुळं एक प्रकारचा थकवा आपल्याला जाणवतो. समटाईम्स वी फील गुड इव्हन विदाऊट टेकिंग एनी मेडिसिन्स. मेडिसिन्स म्हणजेच औषधे. विदाऊट टेकिंग मेडिसिन म्हणजेच औषधे घेतल्याशिवाय. फील गुड म्हणजे चांगले वाटणे. म्हणजे काही वेळा आपल्याला औषधे न घेताही बरे वाटते. अँड समटाईम्स वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर. आणि काही वेळा आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता भासते. अँड टेक रेग्युलर मेडिसिन्स इन सिकनेस. आणि त्या प्रकारच्या आजारामध्ये जी काही औषधं आहेत ती औषधं आपल्याला रेग्युलर घेणं गरजेचं वाटतं. म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घेण्याची आवश्यकता आपल्याला त्यावेळी वाटते. व्हाय इज इट सो? म्हणजे हे असं का होतं? तर जेव्हा अशा प्रकारचा थकवा जाणवतो किंवा अशा प्रकारचा आजार आला आहे असं आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा आपल्या काम करण्याची जी क्षमता असते ती कमी झालेली असते आणि त्यामुळं त्याच्यावर उपचार करून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पुढचा पॉईंट आहे हेल्थ. हेल्थ म्हणजेच आरोग्य. आता या ठिकाणी आपण हेल्थची व्याख्या या ठिकाणी सुरुवातीला पाहणार आहोत. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. हेल्थची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे पहा. हेल्थ इज अ स्टेट ऑफ, स्टेट म्हणजे स्थिती, हेल्थ म्हणजेच आरोग्य. आरोग्य ही एक स्थिती आहे. कशाची? कंप्लीट फिजिकल, फिजिकल म्हणजे शारीरिकदृष्ट्या, मेंटल मानसिकदृष्ट्या, अँड सोशल वेलबिंगनेस, सोशल म्हणजे सामाजिक, आणि वेलबिंगनेस म्हणजेच सुदृढ किंवा चांगलं असण्याची स्थिती. अँड नॉट मिअरली अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. अब्सेन्स म्हणजे अभाव, एनी डिसीज म्हणजे रोगाचा अभाव, कुठल्याही रोगाचा अभाव. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय व्याख्या या ठिकाणी सांगता येईल पहा. आरोग्य म्हणजेच काय? तर रोगाचा नुसता अभाव म्हणजेच त्याला आरोग्य म्हणता येणार नाही. तर ही काय असते? शारीरिक आणि मानसिक आणि सामाजिकरित्या सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला डेफिनेशन या ठिकाणी लिहिता येईल पहा. हेल्थ इज अ स्टेट ऑफ complete physical, mental and social well-beingness and not merely the absence of any disease. अशा पद्धतीनं आपल्याला हेल्थची डेफिनेशन लिहिता येईल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे डिसीज. डिसीज म्हणजेच रोग. पहा. द कंडिशन
ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल or psychological processes of body is called as disease. पहा, डिसीज म्हणजे काय? रोग. मग रोग म्हणजेच काय? कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस. डिस्टर्बन्सेस म्हणजेच काय? अडथळे. कंडिशन म्हणजे अडथळे आणण्याची स्थिती. म्हणजे त्या ठिकाणी अडथळे निर्माण होतात. कशामध्ये? इन फिजिओलॉजिकल म्हणजेच काय? शारीरिकदृष्ट्या. अँड सायकोलॉजिकल म्हणजेच मानसिकदृष्ट्या. प्रोसेसेस ऑफ बॉडी. प्रोसेसेस म्हणजेच प्रक्रिया. ऑफ बॉडी. ऑफ बॉडी म्हणजेच शरीराच्या जीवन प्रक्रिया, म्हणजे त्याला आपण जैविक प्रक्रिया असंही आपण म्हणतो. इज कॉल्ड ॲज डिसीज, आणि त्यालाच रोग असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या जे काही शरीरामध्ये घडणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या जैविक क्रिया आहेत त्यांच्यामध्ये अडथळा आणण्याची जी काही क्रिया आहे त्यालाच, किंवा अडथळा आणण्याची जी स्थिती आहे त्यालाच रोग असे म्हणतात. ईच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम. सिम्पटम म्हणजेच लक्षणे, स्पेसिफिक म्हणजे ठराविक. म्हणजेच प्रत्येक रोगाची त्याची स्वतःची अशी ठराविक लक्षणे आहेत. पुढचा पॉईंट आहे पहा, टाइप्स ऑफ डिसीज म्हणजेच रोगांचे प्रकार. यू मस्ट हॅव हर्ड द नेम्स ऑफ व्हेरियस डिसीजेस लाईक डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिसीज एक्सेट्रा. आता या ठिकाणी तुम्ही बऱ्याच रोगांची नावे ऐकलेली असतील. मग त्यामध्ये डायबिटीस म्हणजेच मधुमेह, कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी, अस्थमा म्हणजे दमा, डाऊन सिंड्रोम म्हणजेच डाऊन संलक्षण, त्यानंतर हार्ट डिसीज म्हणजेच हृदयविकार. अशा प्रकारची जे रोग आहेत त्यांची नावं तुम्ही ऐकलेली असतील. रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऑल दीज डिसीजेस आर डिफरंट. मग हा जो प्रत्येक रोग आहे त्याची कारणं आणि त्याची लक्षणं ही प्रत्येकाची वेगवेगळी आहेत. To bring coordination in scientific study of diseases, diseases are classified as follows. To bring coordination. Coordination म्हणजे समन्वय. कशामध्ये? In scientific study of diseases. Scientific study म्हणजे वैज्ञानिक अभ्यास. Of diseases म्हणजेच रोगांचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी त्यांच्यामध्ये समन्वय आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हा समन्वय साधण्यासाठी डिसीजेस आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. म्हणजे हे जे रोग आहेत त्यांचं वर्गीकरण हे खालील प्रकारे केलं गेलेलं आहे. पहिला आहे पहा, टाइप्स ऑफ डिसीजेस. हा एक पहिला ग्रुप आहे. मग त्यामध्ये रोगांचे प्रकार. मग कोणकोणते रोग आहेत त्याचे 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला आहे अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजेच कालावधीनुसार होणारे रोग किंवा कालावधीनुसार पडणारा प्रकार. त्यानंतर अकॉर्डिंग टू रिझन. रिझन म्हणजेच काय? कारण, म्हणजेच कारणानुसार होणारे रोग. आणि इकडे काय आहे? अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजेच कालावधीनुसार होणारे रोग. आता अकॉर्डिंग टू ड्युरेशनचे प्रकार परत आणखी 2 पडतात. त्यामध्ये क्रॉनिक डिसीज. पहा, पहिला आहे तो क्रॉनिक डिसीज, त्यालाच दीर्घकालीन रोग असं म्हणतात. आणि सेकंड वन ॲक्यूट डिसीज, त्याला तीव्र रोग असं म्हणतात. त्यानंतर टाइप्स ऑफ डिसीजेसमध्ये अकॉर्डिंग टू रिझन यामध्ये परत 2 प्रकार पडतात. मग त्यामध्ये हेरिडिटरी डिसीजेस म्हणजेच काय? अनुवंशिक रोग. त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे ॲक्वायर्ड डिसीजेस म्हणजेच उपार्जित रोग. मग पुन्हा जे ॲक्वायर्ड डिसीजेस आहेत त्याचे 2 आणखीन उपप्रकार पडतात. मग त्यामध्ये इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजेच काय? संसर्गजन्य रोग. मग संसर्गजन्य रोगांमध्ये कॉमन कोल्ड,
फ्लू, डेंग्यू यांचा समावेश होतो. त्यानंतर नॉन इन्फेक्शियस डिसीजेस हा जो प्रकार आहे म्हणजेच असंसर्गजन्य रोग. मग ह्याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून आपल्याला या ठिकाणी डायबिटीस, हार्ट डिसीज ही उदाहरणं या ठिकाणी घेता येतील. अशा पद्धतीनं आपण हे जे रोगांचे प्रकार आहेत ते या ठिकाणी अभ्यासले. पुढचा पॉइंट आहे पहा, हाऊ डू द फॉलोविंग डिसीजेस स्प्रेड. आता काही रोगांची नावं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत आणि हे रोग कशा पद्धतीने पसरतात ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. पहिला आहे हिपॅटायटिस म्हणजेच कावीळ, त्यानंतर मलेरिया, त्यानंतर स्कॅबीज, त्यानंतर टीबी म्हणजेच क्षयरोग, त्यानंतर डेंग्यू, त्यानंतर डिसेंट्री म्हणजेच अतिसार, त्यानंतर रिंगवर्म आणि स्वाईन फ्लू. या रोगांचा प्रसार कोणत्या माध्यमामार्फत होतो हे आपल्याला पुढील भागामध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा, व्हॉट डू वी मीन बाय पॅथोजिन. पॅथोजिन म्हणजेच रोगजंतू. मग रोगजंतू म्हणजे काय, तर द मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर हार्मफुल टू लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड पॅथोजिन्स. मग हे जे सूक्ष्मजीव आहेत की जे हानिकारक असतात कोणाला, टू द लिव्हिंग थिंग म्हणजे सजीवांना जे हानिकारक असतात त्यांना रोगजंतू असे म्हणतात. थर्ड क्वेश्चन पहा, व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्शियस डिसीजेस. ह्याची जी व्याख्या आहे, इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजेच काय, संसर्गजन्य रोग. मग संसर्गामुळे होणाऱ्या रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. मग हे जे काही इन्फेक्शियस डिसीज आहेत त्यामध्ये या ठिकाणी खरूज हा जो आहे तो, किंवा क्षयरोग किंवा नायटा हे जे रोग आहेत हे या ठिकाणी संसर्गजन्य रोग म्हणून मानले जातात. त्यानंतर सर्दी, फ्लू, डेंग्यू या रोगांचाही इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये समावेश होतो. आणि अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी हे जे इन्फेक्शन आहे हे इन्फेक्शन होताना दिसून येतं. त्यानंतर शेजारची आकृती पहा, त्यामध्ये एक चित्र दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे इन्फेक्शन थ्रू स्पुटम. स्पुटम म्हणजे थुंकी, थुंकी वाटे होणारं इन्फेक्शन. आता या ठिकाणी अशा पद्धतीचं हे जे इन्फेक्शन आहे हे जेव्हा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची क्रिया होते तेव्हा अशा पद्धतीचे हे जे काही इन्फेक्शन आहे हे स्पुटममधून होताना दिसून येते. आणि म्हणून कायदेशीररित्या सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई केलेली आहे. मग या ठिकाणी काय काय घडतं हे आपल्याला या चित्रामध्ये दिलेलं आहे पहा. इन दिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर वेपराइज इनटू फाईन मिस्ट. पहा, म्हणजे जेव्हा थुंकण्याची क्रिया होते तेव्हा वरती जी थुंकी पडते त्याच्यामुळं काय होतं, ते जे काही लहान लहान कण आहेत, थुंकीतून उडणारे लहान लहान कण, ते दवबिंदूंच्या स्वरूपामध्ये हवेमध्ये मिसळले जातात आणि त्यांचं बाष्पीभवन हे होत राहतं. त्यानंतर खाली मिसळणारी जी थुंकी आहे, मिस्ट रिमेन्स इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट्स टू फ्यू हवर्स. मग ही जी थुंकी आहे ती हवेमध्ये साधारणपणे काही मिनिटे ते काही तास पर्यंत ती वाहून नेली जाते. म्हणजे अशा पद्धतीनं थुंकल्याच्या नंतर हे जे काही द्रवबिंदू आहेत ते द्रवबिंदू त्यांचं वाफेमध्ये रूपांतर होतं किंवा ते हवेमध्ये मिसळले जातात आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. आणि त्या थुंकीमध्ये जर रोगजंतू असतील तर त्याचा प्रसार हा जलद गतीने होत राहतो. त्यानंतर खाली पडणारी जी थुंकी आहे, लार्ज ड्रॉपलेट सेटल ऑन द ग्राउंड विदिन फ्यू सेकंड्स. म्हणजे काही जे मोठे कण आहेत ते थुंकीच्या स्वरूपामध्ये खाली जमिनीवर पडतात
त्याच्यामुळे सुद्धा विविध प्रकारचे रोग त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. म्हणजेच रोग्याच्या शरीरामध्ये जर TBचे जंतू असतील किंवा आणखी काही इतर रोगांचे जंतू असतील तर त्याचा फैलाव हा जलद गतीने होत राहतो. मग अशा पद्धतीने जमिनीवर पडणारी ही जी थुंकी आहे ती काही सेकंदामध्ये त्याच ठिकाणी पडून राहते. जमिनीवर पडते आणि त्याच ठिकाणी पडून राहते आणि त्याच्यामध्ये जर रोगजंतूंचा प्रादुर्भाव असेल तर ते रोगजंतू हवेमध्ये मिसळले जातात. अशा पद्धतीनं हा जो पॉईंट आहे हा आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. पुढील भाग म्हणजे संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग हे जे आहेत म्हणजेच इन्फेक्शियस डिसीजेस हा जो पार्ट आहे तो आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत.